शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आता 5 लाख रुपयेपर्यंतची मर्यादा ही किसान क्रेडिट कार्डवर मिळणार आहे। केंद्र सरकारने नुकताच आपला बजेट सादर केलेला आहे आणि या बजेटमध्ये जी किसान क्रेडिट कार्ड योजना होती तर तिची मर्यादा 2 लाख रुपये अधिक वाढवण्यात आली होती। ही मर्यादा पहिले होती 3 लाख रुपये, तर तिला आता 5 लाख रुपयेपर्यंत वाढवण्यात आलेली। एकूण तुम्हाला 5 लाख रुपयेपर्यंत जी मर्यादा आता किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड असेल किंवा ज्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड मिळवायचं असेल तर त्यांना 5 लाख रुपयेपर्यंतची मर्यादा ही मिळणार आहे मित्रांनो। तर कशा पद्धतीने किसान क्रेडिट कार्डसाठी तुम्ही अर्ज करू शकता, किसान क्रेडिट कार्डची जी योजना आहे ती कशा पद्धतीने राबवली जाते आणि याची सविस्तर माहिती काय आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा मित्रांनो। मी अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असतो मित्रांनो। किसान क्रेडिट कार्डसाठी कसा अर्ज करायचा, शेतकऱ्यांना किती रुपये मिळतील हेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। शेतकरी मित्रांनो, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष 2025-26 साठीचा अर्थसंकल्प मांडला। यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे। किसान क्रेडिट कार्ड योजनेची मर्यादा 5 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे। पूर्वी ही मर्यादा फक्त 3 लाख रुपये होती। केंद्र सरकारने अर्थसंकल्पात मांडलेल्या किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाचा अतिरिक्त फायदा मिळणार आहे। तसेच देशातील लाखो शेतकरी किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घेऊ शकतील। किसान क्रेडिट कार्ड सोबतच बचत खात्याचाही लाभ मिळत आहे। किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे आणि शेतकऱ्यांना हे कार्ड 15 दिवसाच्या आत मिळते। किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घेऊया। शेतकरी मित्रांनो, तुम्ही जरी किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज केला आणि तुम्हाला जरी किसान क्रेडिट कार्ड हे मिळालं तर त्याचे फायदे काय होणार आहे? किसान क्रेडिट कार्ड योजनेद्वारे शेतकऱ्यांना 4% व्याजदराने 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळत होते। आता ही रक्कम 5 लाख रुपयांपर्यंत करण्यात आलेली आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान देखील मिळते, म्हणजे जर तुम्ही वेळेवर कर्ज परतफेड केली तर तुम्हाला 3% अनुदान तुमच्या जी क्रेडिट असतं तुमचं 5 लाख असो 3 लाख असो याच्यावर तुम्हाला 3% अनुदान मिळणार आहे। पूर्वी 3 लाखावर हे 3% अनुदान होतं, आता 5 लाखावर हे अनुदानही वाढवण्यात येणार आहे मित्रांनो। आता भरपूर शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल तर आम्ही किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज कशा पद्धतीने करू शकतो? तर तुम्ही किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे। किसान क्रेडिट कार्डसाठी तुम्हाला बँका, पंचायत आणि जिल्हा प्रशासन एकत्र काम करत असतं। त्यामुळे तुम्हाला किसान क्रेडिट कार्डसाठी सर्वात आधी तुमच्या जवळच्या बँक शाखेशी संपर्क साधावा लागेल। बँकेत जाऊन बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून किसान क्रेडिट कार्ड अर्ज फॉर्म घ्यावा लागेल। यामध्ये सर्व आवश्यक ती माहिती भरून द्यावी लागेल। दरम्यान शेतकऱ्यांना 15 दिवसाच्या आत कार्ड देखील प्रोवाइड केलं जाईल मित्रांनो। बघा, आपल्या ग्रामीण भागाला एक पीक कर्ज म्हणूनही योजना राबवली जाते। तुम्ही जरी बँकेकडून पीक कर्जाचा लाभ घेतला असेल तर कदाचित तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ मिळू शकत नाही, कारण तुम्ही आधी पीक कर्जही तशाच पद्धतीने असतं, जसं किसान क्रेडिट कार्ड असतं तसंच फॉर्मॅट हा पीक कर्जाचा असतो, किंवा जसं पीक कर्जाचा फॉर्मॅट आहे सेम फॉर्मॅट हा किसान क्रेडिट कार्डचा असतो मित्रांनो। पीक कर्जही तुम्हाला रिन्यू करावं लागतं आणि किसान क्रेडिट कार्डमध्ये जी अमाऊंट तुम्ही वापराल तीही तुम्हाला रिन्यू करावी लागते। तर अशा पद्धतीने तुम्ही किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज सोप्या पद्धतीने करू शकतात। काही तुम्हाला अडचण येत असेल, कोणाला काही डाऊट्स असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट लिहा, मी तुम्हाला रिप्लाय किंवा उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल मित्रांनो। आणि किसान क्रेडिट कार्डचा एक मोठा फायदा होत असतो, ज्या शेतकऱ्यांकडे आपला आर्थिक भांडवल शेती करण्यासाठी नसतो तर त्यांच्यासाठी हा अतिउत्तम पर्याय आहे, कारण तुम्हाला एका वेळेस ठराविक अमाऊंट ही आर्थिक स्वरूपात मिळत असते, तेही कमी टक्के व्याजदरावर, आणि त्या रकमेवर तुम्हाला अनुदान देखील मिळत असतं। त्यामुळे तुम्हाला सुरुवातीला शेती करण्यासाठी जो भांडवल जी गुंतवणूक लागत असते तर ती तुम्हाला या स्वरूपात मिळत असते। आणि जेव्हा तुमचं उत्पन्न येत असतं, जेव्हा तुमचा माल हा बाजारामध्ये जात असतो आणि त्याच्यामधून तुम्हाला काही उत्पन्न येत असतं तर त्यावेळेस लगेच तुम्ही ते जे कर्ज असतं किंवा जे किसान क्रेडिट कार्डची अमाऊंट असते ती तुम्ही रिन्यू करू शकता। तर रिन्यू केल्यानंतर अजून तुम्हाला ती रक्कम ही वापरायला मिळत असते पूर्ण 1 वर्ष मित्रांनो। तर अशा पद्धतीने तुम्हाला जे किसान क्रेडिटचं योजना आहे त्याच्यामधून तुम्ही लाभ घेऊ शकतात मित्रांनो। एक तुम्हाला सांगतो की पीक कर्जाची अमाऊंट जी ती वाढवण्यात आलेली आहे, आता 2 ते 2.5 लाख रुपयेपर्यंतची अमाऊंट ही करण्यात आलेली आहे पीक कर्जाची। आधी 1,60,000 रुपये एवढी अमाऊंट होती एका उतार्याला, तर आता ही अमाऊंट वाढवण्यात आलेली
तीही तुम्हाला 2 लाखाच्या वरती करण्यात आलेली मित्रांनो. तर अशा पद्धतीने एकंदरीत तुम्ही जरी कुठल्याही एका योजनेचा लाभ घेतला तर तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो शेती करण्यासाठी. मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की फॉरवर्ड करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओवर. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.